अहिल्यानगर शहरातील पुणे बस स्थानक येथे एसटी बस चालकाला मारहाण करत बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक चौक येथील पुणे बस स्थानक या ठिकाणी एसटी बस वळवण्यास अडथळा येत होता, त्यामुळे मोटरसायकल बाजूला घे असं सांगितल्याचा राग आल्यानं एका माथेफिरू तरुणाने संबंधित एसटी चालकाला शिवीगाळ करत दगड फेकून मारला। इतकंच नव्हे तर त्याने बसच्या समोरील काचेवर देखील दगड मारत नुकसान केलं। या प्रकरणी एसटी चालक अजिनाथ नाकाडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या तक्रारीवरून अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथील रहिवासी रोहन वाघमारे याच्या विरुद्ध मारहाण करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। चालक अजिनाथ नाकाडे हे शेगाव पुणे बसवर चालक म्हणून कार्यरत आहे। बुधवारी पहाटे ते वाहक विनोद चव्हाण यांच्यासोबत बस घेऊन अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानक येथे आले। प्रवासी सोडून पहाटे 4:45च्या सुमारास ते बस स्थानकाबाहेर घेत असताना दोन तरुण मोटरसायकलवर बसून रस्ता अडवून उभे होते। नाकडे यांनी त्यांना बस वळवण्यासाठी मोटरसायकल बाजूला घेण्यास सांगितलं आणि याचाच राग आल्यानं मोटरसायकलवरील मागे बसलेल्या रोहन वाघमारे याने तुझ्या बापाचा रोड आहे का, गाडी काढून घे असं म्हणत नाकडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली। यावेळी नाकडे यांनी बसमधून खाली उतरून त्याला शिवीगाळ न करण्याबद्दल समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघमारे याने अधिकच हुज्जत घालत जवळच पडलेला दगड उचलून चालक नाकडे यांच्या हातावर फेकून मारला। त्यानंतर त्याने नाकडे यांची गचंडी पकडली। हा प्रकार पाहून वाहक विनोद चव्हाण हे मदतीला धावले। दोघांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असतानाच संतप्त झालेल्या वाघमारेनं पुन्हा दगड उचलून एसटी बसच्या समोरील काचेवर फेकून मारला, ज्यामुळे काचेला तडा गेला। दरम्यान मोटरसायकल चालवणारा दुसरा अनोळखी इसम मात्र तिथून निघून गेला। चालक नाकाडे यांनी तात्काळ 112 क्रमांकावर फोन करत पोलिसांना घटनेची माहिती दिली। कोतवाली पोलिसांनी घटना ठिकाणी धाव घेत रोहन वाघमारेला ताब्यात घेतलं। या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।